नमस्कार, मी गायत्री पिसेकर तरे शेती मित्र मध्ये आपले स्वागत। शेती मित्र मध्ये आपण घेणार आहोत शेतीविषयी काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। पावसानं उघडीप देताच राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे। उत्तरेकडील वारे महाराष्ट्राकडे येत असल्यानं राज्यामध्ये थंडी परतण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये हवामान मुख्यतः कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता। तीव्र कमी दाब क्षेत्रामुळे समुद्रामध्ये ढगांची दाटी झाली तर राज्याच्या अनेक भागामध्ये निरभ्र आकाश असून पावसानं उघडीप दिली आहे। अनेक ठिकाणी 20 अंशापार गेलेलं किमान तापमान पुन्हा 16 अंश किंवा त्यापेक्षा खाली घसरलंय। राज्याचं किमान तापमान कमी होऊ लागल्यानं पहाटे गारठ्यामध्ये वाढ दिसून आली तर काही भागामध्ये धुकं पडल्याचं दिसून आलं। सोमवारी महाबळेश्वर आणि औरंगाबाद येथे निचांकी तापमान 14.4 अंश सेल्सिअस इतकं नोंद करण्यात आलं। रत्नागिरी येथे उच्चांकी कमाल तापमान हे 34.7 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं। सोलापुरातील बार्शी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला महाराष्ट्रातील पहिली संपूर्ण सौर कृषी उत्पन्न बाजार समिती होण्याचा मान मिळालाय। बार्शीतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला दरवर्षी 50 लाख रुपयांच्या लाईट बिलापासून मुक्ती तर मिळणारच आहे, शिवाय बाजार समितीतल्या कोल्ड स्टोरेजमध्ये शेतकऱ्यांना अल्प दरामध्ये आपला माल ठेवता येणार आहे। राज्य सरकारनं सौर ऊर्जेचा प्रकल्प बाजार समितीमध्ये राबवण्यासाठी राज्यभरातल्या बाजार समित्यांना आवाहन केलंय। मात्र बार्शीतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीनं स्वयंपूर्ण असे 96 किलोवॅट सौर ऊर्जेचे प्रकल्प सुरू केले आणि बाजार समितीला प्रकाशमान करण्याचं काम केलंय। आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधून जो 6 रुपये उत्पन्न आम्हाला उपलब्ध होतं त्याच्यामधून आमच्या बाजार समितीच्या फंडातून तो आम्हाला निधी खर्च करून तो प्रकल्प राबवायचा होता। त्याच्यामुळं ज्यावेळेस तो प्रकल्प आम्हाला पणनचं पत्र आलं की हा प्रकल्प तुम्हाला राबवता येत असेल तसं सगळ्याच महाराष्ट्रातील मार्केट कमिटीला त्यांनी पत्र दिलं होतं, परंतु आम्ही तो प्रकल्प राबवला कारण आम्हाला वर्षाला 50 लाख रुपये लाईट बिल यायचं। ह्या प्रकल्पामुळे आमचं कमीत कमी 35 ते 40 लाख रुपये लाईट बिल वाचणार आहे। जगात कापसाचा मोठा तुटवडा तयार होते। कापड उद्योग कोविडची समस्या काहीशी कमी झाल्यानंतर उभारीत आहे। आजचा सुमारे 30,000 कोटी रुपयांचा नवा उद्योग जगात उभा राहिलाय। यातच अमेरिका, भारत, चीनमधील कापूस उत्पादनात मोठी घट झाली आहे, त्यामुळे जागतिक पुरवठ्यामध्ये 20% घट झाली आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारतीय आणि अमेरिकन कापसाचे दर सारखेच आहेत। कापसाच्या वायदा बाजारामध्ये दर 114 सेंटवरती स्थिर आहे, तर सरकीची मोठी मागणी खाद्यतेलासह पशुखाद्यासाठीही आहे, त्यामुळे देशात सरकीचे दर 3,500 रुपये प्रति क्विंटलवरती स्थिर आहेत, तर सरकीचे उत्पादन देखील कापसाप्रमाणे जगात घटणार आहे। जगात सुमारे 25 दशलक्ष टन कापसाचं उत्पादन होईल, त्यातील 100% कापसाचा वापर वस्त्रोद्योगातील देशांमध्ये होईल। यामुळे दर सुरुवातीपासून वधारतायत। भारत, चीन, व्हिएतनाम, बांगलादेश, पाकिस्तान या प्रमुख देशांमधील वस्त्रोद्योगामध्ये सतत कापसाची मागणी आहे। सततच्या फळगळीनं त्रासलेल्या तब्बल 5 शेतकऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्यानं संत्रा बागाच काढून टाकल्या आहेत। हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। जिल्ह्यातील माधान, पोदोरी, पवनी, नांदगाव, खंडेश्वर या गावांमध्ये शेतकऱ्यांनी संत्र्याची फळगळ नियंत्रणाबाहेर केल्यानंतर हा निर्णय घेतला। अमरावती जिल्ह्यात आंबिया बहरातील संत्रा फळगळ हाताबाहेर गेली। कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्रामार्फत फळगळतीचं निदान आणि नियंत्रणच होत नाहीये आणि यापुढील काळामध्ये हे सत्र असं सुरू राहील। या नैराश्यातून शेतकरी संत्रा बागाच काढून टाकतायत। माधान येथील संजय आवारे यांची 95 वर्षाची 500 झाडांची संत्रा बाग होती, मात्र यंदा फळगळतीमुळे हाती काहीच आलं नाही। उत्पादकता खर्च मात्र लाखात होता। परिणामी हतबल झालेल्या संजय आवारे यांनी 1,000 रुपये प्रति तास याप्रमाणे जेसीबी भाडेतत्वावरती घेऊन बागा काढून टाकल्या। राज्यामध्ये रब्बी हंगामामध्ये गहू हे प्रमुख पीक आहे, मात्र बदलतं हवामान, सिंचन सुविधा आणि तांबेरा प्रादुर्भावामुळे कमी उत्पादन या प्रमुख अडचणी आजवरती पाहिल्या आहेत।
यावरती सातत्यानं अभ्यास करून कुंदेवाडी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी संशोधन केंद्रानं अधिक उत्पादकता आणि तांबेरा प्रतिबंधक वाण विकसित केलं. त्यामध्ये राज्यातील मागणी अभ्यासून पास्ता, शेवया आणि कुरडयांसाठी प्रक्रिया योग्य असा बन्सी प्रकारातील NIW व 1149 हा नवा गहू वाण विकसित केला. पुढील वर्षापासून त्याचं बियाणं शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. अखिल भारतीय समन्वित गहू सुधार प्रकल्पाच्या अनेक चाचण्या येथील कृषी संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावरती सुरू आहेत. त्याच अनुषंगानं 24 ऑगस्ट 2020 रोजी झालेल्या यासंबंधी वार्षिक बैठकीमध्ये NIDW 1149 या बन्सी प्रकारातील वाणाची भारतातील द्विकल्पीय विभागासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यासाठी नियंत्रित पाण्याखाली लागवडीसाठी शिफारस करण्यात आली. हा वाण पास्ता, शेवया, कुरडयांसाठी उपयुक्त असल्याचा परिणाम तपासून याबाबत घोषणा करण्यात आली. केंद्रीय पीक वाण प्रसार समितीनं यावरती शिक्कामोर्तब केलंय आणि तो प्रसारितही केला जाणार आहे. शेती मित्रमध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.